सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। टीईटी आणि सीईटीच्या परीक्षेच्या जाचक अटींमुळे सेवाश्रेष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने 29 जून रोजी राज्यव्यापी हाकेनुसार धरणे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर शांततेत पार पडलं। शासनाने 14 जून 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम आणि दुफळी निर्माण झाली असून याचा मोठा फटका जुन्या सेवा ज्येष्ठ शिक्षकांना बसत असल्याचं मत समितीचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ यांनी व्यक्त केलं आहे। 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेण्यात यावी, तसेच टीईटी सीईटी उत्तीर्ण नसलेल्या मात्र अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीमध्ये डावलू नये या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। शिक्षकांमध्ये टीईटी झालेले आणि न झालेले असे गट पाडून शासनाने त्याच्यात भेदभाव करू नये अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी दिली आहे। या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ यांच्यासह समितीचे विविध पदाधिकारी आणि जिल्ह्यातील अनेक सेवा ज्येष्ठ शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाने रास्त मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र भूमिका घेतली जाईल असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। सर्टिफिकेट पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती धुळे आज महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळे तसेच राज्य शाखा कोल्हापूर यांच्या आदेशान्वये राज्यामध्ये आज सर्वदूर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। या धरणे आंदोलनाचा उद्देश एकच आहे की सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर जो काही अन्याय होत आहे हा अन्याय शासनाने ताबडतोब याच्यामध्ये दखल घेऊन या सेवा ज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी त्यांना सेवा ज्येष्ठ दिली पाहिजे। राज्य शासनाने सप्टेंबर 25ला जो निर्णय काढला त्यामध्ये सगळ्यांना टीईटी बंधनकारक आहे असा आदेश काढण्यात आला होता आणि त्या आदेशाचं पालन करून सर्व शिक्षकांनी या ठिकाणी टीईटी परीक्षा असेल सीईटी परीक्षा असेल पास झालेल्या आहेत। परंतु यात अजून देखील 14 तारखेला जो GR आलेला आहे 14 जून 2026चा यामध्ये संभ्रम निर्माण करणारी अवस्था शिक्षकांनी निर्माण करून ठेवली आणि या निर्णयामध्ये शिक्षकांमध्ये दुफळ निर्माण झालेली असं या ठिकाणी दिसून येतं। यामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि या ठिकाणी सर्वांचा समन्वय साधून आज हे धरणे आंदोलन चालू होत आहे। या धरण्याचा उद्देश एकच आहे की जे सेवाज्येष्ठ शिक्षक टीईटी धारक आहेत सीटेट धारक आहेत त्यांना या ठिकाणी सेवाज्येष्ठता देण्यात यावी जेणेकरून त्यांच्यावरचा अन्याय हा दूर होईल। यासाठी हे धरणे आंदोलन आज होत आहे। या धरणे आंदोलनासाठी आज धुळे जिल्हा शाखेच्या वतीने आदरणीय जिल्हाध्यक्ष भूपेशजी वाघ सर, समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीस सत्यसा सर, यानंतर संघाचे सरचिटणीस आमचे शरद पाटील सर, राज्याध्यक्ष पदवीधर शिक्षक संघटनेचे ऐराव सर, त्यानंतर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बोरसे सर, सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले। सर्वांची एकच अर्थ आहे की आमच्या सर्व सेवाज्येष्ठ शिक्षकांना हा अन्याय होऊ देता कामा नये आणि सेवाज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी सेवाज्येष्ठता देण्यात यावी यासाठीचा आजचा धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। तरी शासनाने ही अर्थ राखून या ठिकाणी कालच एक परिपत्रक पारित केलेलं आहे की याच्यावरती स्थगिती आणण्यात आलेली आहे आणि निश्चितच सकारात्मक निर्णय शासन या ठिकाणी घेईल अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।